अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भामध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयानं एससी आणि एसटी आरक्षणाच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचा एक निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे. तो निर्णय नेमका काय आहे, ते प्रकरण काय होतं आणि या निर्णयाचा एससी एसटी आरक्षणावरती काय परिणाम होऊ शकतो, ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, हा जो निर्णय आहे त्याचा मूळ या ठिकाणी प्रकरण जर बघितलं तर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयामधलं हे प्रकरण आहे अॅट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भामध्ये. आणि मग त्या निर्णयाचा जो काही निर्णयाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये परत या ठिकाणी रिपिटेशन दाखल केल्यानंतर इथं सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय जाहीर केलेला आहे. आता तो निर्णय नेमका काय आहे किंवा त्याच्या संदर्भामध्ये काय काय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते इथं समजून घेऊया. बघा, या व्हिडिओमध्ये आज आपण पाहतोय की संविधानातील महत्वाची कलमं कोणती आहेत, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स काय आहेत, ती काय सांगतात एससी एसटी आरक्षणाच्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर अनुसूचित जाती आरक्षणाबाबतचे जे काही नियम आहे तो नियम नेमका काय आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जमाती आरक्षणाबाबतची जी स्थिती आहे किंवा त्याच्यामध्ये एससी आणि एसटीच्या आरक्षणाच्या स्थितीमध्ये काय नेमका फरक आहे. त्याच्यानंतर एससी एसटीच्या नियमात फरक का आहे, म्हणजे न्यायालयाचा आणि संविधानाचा तर्क याच्या मागचा नेमका काय आहे. त्याच्यानंतर मूळ धर्मामध्ये जर पुन्हा धर्मांतरित झालेली व्यक्ती पुन्हा मूळ धर्मामध्ये आली तर काय प्रोव्हिजन या ठिकाणी केल्या गेलेल्या आहेत. अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये जी काही अॅट्रॉसिटी कायदा आणि धर्मांतर याच्या बाबतची स्थिती नेमकी काय आहे आणि सध्याची स्थिती या संदर्भामध्ये नेमकी काय आहे आणि त्या संदर्भामध्ये स्थापन केलेला के.जी. बालकृष्णन आयोग हा नेमका कशासाठी आहे, हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला सुरुवात करूया, जास्त वेळ न घालवता. सुरुवातीला आपण हे प्रकरण नेमकं सुरू कुठून झालं हे समजून घेऊया. बघा, हे प्रकरण जे आहे ते आंध्र प्रदेश राज्यामध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. इथं जर बघितलं तर या ठिकाणी एक चर्चचे पाद्री आहेत. ठीक आहे, चर्चचे प्रमुख जे पाद्री म्हणून या ठिकाणी ओळखले जातात ख्रिश्चन धर्मामध्ये, ते आहेत, लक्षात ठेवायचं, चिथंदा आनंद. आता चिथंदा आनंद यांच्यावरती या ठिकाणी या खटल्यावरती आधारित हा निर्णय आहे. आता आनंद यांनी अक्काला रामी रेड्डी आणि इतरांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एससी एसटी कायद्यावर, ज्याला आपण अॅट्रॉसिटी कायदा म्हणतोय, या अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत काय केलं होतं तर याचिका दाखल केली होती आणि या म्हणजे केस केली होती आणि या केसचा निकाल देताना आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं निर्णय दिला होता की कारण हे जे चिथिदा आनंद आहेत ते मूळ एससी प्रवर्गातून होते, त्यांनी धर्मांतर केलं आणि धर्मांतर केल्याच्या नंतर ते पाद्री म्हणून बरेच दिवस या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये काम करत होते. आता करत असताना यांना काही लोकांनी जातीवाचक शिवीगाळ केली. ठीक आहे, आता जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून त्यांनी काय केलं, तर आपण एससी मध्ये होतो तर त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. आता हा गुन्हा दाखल केल्यानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने काय केलं, ही जी एफ.आय.आर होती अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल झालेली ती काय केली, रद्द केली. ठीक आहे, आता रद्द करत असताना त्यांनी काय सांगितलं की जर धर्मांतर केलं तर तुम्हाला अॅट्रॉसिटी कायद्याचा लाभ घेता येणार नाहीये, असं या ठिकाणी युक्तिवाद करून आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं ही या आनंद यांची जी काही याचिका होती रद्द केली. आनंद या ठिकाणी बरेच दिवसापासून म्हणजे जवळपास 10 वर्ष ते काय करतायत तर या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करून पाद्री म्हणून काम करतायत. ठीक आहे, आणि म्हणून चर्च मध्ये पाद्री म्हणून प्रार्थना घेतात. ख्रिश्चन धर्मामध्ये जातीभेद अस्तित्वात नाही आणि त्यामुळं धर्मांतरानंतर त्यांनी आपला अनुसूचित जातीचा दर्जा हा गमावला आहे, अशा प्रकारचं जे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं स्टेटमेंट दिलं होतं त्यालाच पुढे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा काय केलं आहे, कंटिन्यू केलेलं आहे आणि त्याचं ते निरीक्षण नोंदवलेलं आहे. आता हे झालं मूळ प्रकरण, लक्षात ठेवा. याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो याच्या अगोदर आपण पाहून घेऊया की संविधानिक तरतुदी या नेमक्या काय आहेत. ठीक आहे, मग तिथं बघितलं त्या ठिकाणी संविधानातील महत्वाची कलम ही आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिलं आहे, लक्षात ठेवायचं, कलम 341. बरोबर, आता कलम 341 काय सांगते, शेड्यूल कास्टच्या संदर्भामध्ये आहे, म्हणजेच एससीच्या संदर्भामध्ये असणारे हे महत्वाचं कलम आहे. या कलमानुसार राष्ट्रपतींना एखाद्या राज्यातील विशिष्ट जाती, उपजाती किंवा गटांना अनुसूचित जाती म्हणून अधिसूचित करण्याचा अधिकार आहे. लक्षात ठेवा, इथं राष्ट्रपतींचा अधिकार आहे काय करायचा, तर एखाद्या गटाला, एखाद्या उपजातीला किंवा जातीला एससी प्रवर्गामध्ये टाकण्याचा अधिकार कलम 341 नुसार या ठिकाणी कोणाला आहे, तर तो भारताच्या राष्ट्रपतींना आहे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि याच कलमाचा वापर करून संविधान आदेश 1950 हा काढण्यात आलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, अनुसूचित जाती आदेश 1950 काढण्यात आला आणि या आदेशातील परिच्छेद 3 स्पष्ट करतो की हिंदू, शीख आणि बौद्ध
लक्षात ठेवा, हिंदू शीख हा 1956 मध्ये याच्यामध्ये समाविष्ट केला गेलाय आणि बौद्ध जे आहेत 1990 मध्ये या आदेशामध्ये समाविष्ट केले गेले आहेत. धर्माव्यतिरिक्त म्हणजे या तीन हिंदू शीख आणि बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्म पाळणाऱ्याला एससी मानले जाणार नाहीये. तो नियम कोणता आहे? 1950चा हा आदेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. ठीक आहे, कोणत्या अधिकाराचा वापर केला आहे? 300 भारतीय राज्यघटनेतलं आर्टिकल 341 चा वापर करून या ठिकाणी हा आदेश काढण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, हे परीक्षाभिमुख पद्धती आणि एक माहिती जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही माहिती पाहतोय. ठीक आहे, जे आहे ते. त्याच्यानंतर बघा इतर कलम 342 आहे. कलम 342 काय म्हणते? हे कलम राष्ट्रपतींना अनुसूचित जमाती अधिसूचित करण्याचा अधिकार द्यायचं. जसं 341 नुसार एससी कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे किंवा एससी मध्ये कोणत्या जातीला टाकण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा आहे. तसाच 342 नुसार आर्टिकल 342 नुसार एसटी मध्ये कोणाला समाविष्ट करायचं आणि तो जो अधिकार आहे तो राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. मात्र यासाठी काढण्यात आलेल्या 1950च्या आदेशामध्ये धर्माची कोणतीही अट घालण्यात आलेली नाहीये. लक्षात ठेवा, एससी ला जर या ठिकाणी इथं इन्क्लूड केलं असेल तर तिथं धर्माची अट आहे. या तीन धर्मामध्ये असणाऱ्या व्यक्तींना याचे फायदे मिळतील. या व्यतिरिक्त धर्मामध्ये कोणी जात असेल तर त्यांना एससी मानले जाणार नाही अशी तरतूद आहे. पण 342 नुसार जे राष्ट्रपतींना अधिकार मिळतात त्यानुसार जे या ठिकाणी आदेश काढलेला आहे 1950चा एसटी साठी शेड्यूल ट्राईब साठी कुठल्याही प्रकारच्या धर्माची अट घालण्यात आलेली नाहीये. हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचंय. आता कलम 15(4) आणि कलम 16(4) ही कलम राज्याला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी एससी किंवा एसटी साठी कोणत्या बाबतीमध्ये शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यामध्ये विशेष तरतुदी ज्याला आपण आरक्षण म्हणतोय करण्याचा अधिकार देतात. राज्याला इन द सेन्स कोणाला? तर राज्याची व्याख्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 मध्ये केलेली आहे. राज्य म्हणजे आपण त्याला या ठिकाणी शासन हे सोप्या भाषेमध्ये धरत असतो. म्हणजे केंद्र शासन असो राज्य शासन, इथं केंद्र शासन हा अर्थ या ठिकाणी आपल्याला अभिप्रेत आहे. ठीक आहे, राज्याला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी आणि एससी एसटी साठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये विशेष शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यामध्ये विशेष तरतुदी म्हणजे आरक्षण देण्याचा अधिकार देतात. ठीक आहे, या झाल्या एकूण संविधानिक बाबी, संविधानिक तरतुदी. आता आपल्याला या ठिकाणी पाहायचंय ते म्हणजे काय? तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाबाबतचा नियम नेमका काय आहे. तुम्हाला सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं संविधान आदेश 1950च्या कलम 3 चा संदर्भ देत, कोणतं कलम आहे तर या आदेशातलं कलम 3 चा संदर्भ देत खालील बाबी स्पष्ट केल्या आहेत. काय बाबी स्पष्ट केल्यात बघा. धार्मिक मर्यादा एससी साठी आहे. बघा, एससी प्रवर्गाचा दर्जा लाभ किंवा त्याचा लाभ जो आहे तो केवळ हिंदू शीख आणि बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तींनाच लागू होतो. तो इतर, याचा अर्थ काय आहे? इतर धर्मामध्ये जर तुम्ही जात असाल त्याच्यामध्ये मग या ठिकाणी ख्रिश्चन असतील किंवा मुस्लिम असेल या धर्मामध्ये जर तुम्ही जात असाल तर तिथे तुम्हाला या ठिकाणी एससी म्हणून कन्सिडर केलं जाणार नाही. हे प्रामुख्याने लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, धर्मांतराचा त्वरित परिणाम काय होतो? जर एखादा एससी व्यक्तीने ख्रिश्चन किंवा इस्लाम किंवा 1950च्या आदेशामध्ये नमूद नसलेल्या इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर केले तर त्या व्यक्तीचा एससीचा दर्जा हा तात्काळ आणि पूर्णपणे संपुष्टात येतो. अशा प्रकारचा नियम जो आहे तो या आदेशामध्ये असलेला पाहायला मिळतोय. संविधान आदेश 1950 हे लक्षात ठेवायचंय. ही झाली एससीच्या आरक्षणाबाबतचा नियम जो 1950च्या आदेशामध्ये आहे. त्याच्यानंतर बघूया एसटीच्या बाबत. ठीक आहे, कायदे आणि संरक्षण. धर्मांतरित व्यक्तीला एससी कोट्यातील नोकरी. बघा आता धर्मांतरित ज्यानं कुठं धर्मांतर केलंय तर हिंदू शीख आणि बौद्ध हे तीन सोडता इतर धर्मामध्ये जर गेले असतील तर धर्मांतरित व्यक्तीला एससी कोट्यातील नोकरी किंवा शिक्षणातील आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. तसेच अशा व्यक्तींना अॅट्रॉसिटी कायदा ज्याला आपण काय म्हटलंय एससी एसटी प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट अंतर्गत मिळणारे कायदेशीर संरक्षण सुद्धा लागू होत नाही. म्हणजे आरक्षण सुद्धा नाही आणि अॅट्रॉसिटीचं संरक्षण सुद्धा यामध्ये प्राप्त होणार नाही. न्यायालयाच्या मते हा निर्णय परिपूर्ण असून त्याला कोणताही अपवाद नाही आणि ख्रिश्चन किंवा इस्लामने जाती व्यवस्था मानली जात नसलेलं म्हणजे याचं कारण सुद्धा इथं न्यायालयाने स्पष्ट केलंय. का बरं? ख्रिश्चन असो किंवा इस्लाम धर्म असो या दोन्ही धर्मामध्ये जाती व्यवस्था मानली जात नाहीये आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा आणि कारण एससीच्या आरक्षणाचा किंवा एससीच्या जे काही अॅट्रॉसिटी ऍक्टचा जो काही हे आहे तर एससी प्रवर्गाचा मूळ काय आहे
तर त्यांच्यावरती या ठिकाणी त्यांच्यावरती झालेले अन्याय जाती व्यवस्थेच्या अंतर्गत, जर जाती व्यवस्थाच धर्मामध्ये मानली जात नसेल तर तर यांना या ठिकाणी एससी मानलं जाणार नाहीये, शेड्यूल कास्टमध्ये त्यांना समाविष्ट केलं जाऊ शकत नाहीये. ठीक आहे, म्हणून या ख्रिश्चन किंवा इस्लाममध्ये जी जाती व्यवस्था नसल्या कारण यांना इथं एससीचा फायदा घेता येणार नाहीये. म्हणजे एससी आरक्षणाचाही नाही आणि अॅट्रॉसिटीचा सुद्धा नाहीये. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, एसटीच्या बाबत बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की एससी आणि एसटीच्या संदर्भामध्ये जे आरक्षणाची तरतूद आहे किंवा अॅट्रॉसिटीची तरतूद आहे ती जवळपास समानच आहे, पण असं नाहीये. ठीक आहे, एसटीच्या बाबत वेगळी तरतूद आहे. जसं यांनी धर्मांतर केलं की यांना एससी मधून या ठिकाणी बाजूला केलं जातं, तसं एसटीच्या बाबत होत नाही. अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब्स आरक्षणाबाबतची स्थिती नेमकी काय बघा आता. धर्माची अट यांना नाहीये. म्हणजेच काय, कारण ही शेड्यूल ट्राईब्स जी आहे ही कोणत्या पॅरामीटर्स वरती दिलेली आहे, त्यांच्यावरती या ठिकाणी सामाजिक जे काही कलंक म्हणून किंवा या ठिकाणी सामाजिक पद्धतीने त्यांच्याकडे बघितलं जात होतं, कुणाकडे, एससी कडं. सामाजिक त्यांना जो हीन दर्जा दिला गेला होता त्यानुसार एससी प्रवर्ग बनलेला आहे. एसटी प्रवर्गाच्या निकष हे वेगळे आहेत. ते निकष काय आहेत तर लक्षात ठेवायचं, ते एसटी मध्ये राहणारे लोक, त्यांची विशिष्ट संस्कृती आहे, त्यांची विशिष्ट बोलीभाषा आहे, त्यांचं राहणीमान हे निसर्गाशी अनुकूल आहे, ते डोंगर दऱ्यांमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वास्तव्य करतायत आणि म्हणून त्यांचा प्रवर्ग त्या निकषावरती या ठिकाणी तयार केलाय जो शेड्यूल ट्राईब्स आपण म्हणतो. लक्षात ठेवायचं. आणि म्हणून संविधान अनुसूचित जमाती आदेश 1950 मध्ये धर्मावर आधारित कोणतीही अट किंवा मर्यादा घालण्यात आलेली नाहीये. याचा अर्थ काय तर याच्यामधल्या एसटीच्या प्रवर्गातील कोणत्याही व्यक्तीनं धर्मांतरी जरी केलं तरीही त्याच्या आरक्षणावरती कुठल्याही प्रकारची गदा ही लगेच येत नाही. येते नाही असं म्हणता येणार नाही, पण येते ती कोणत्या कंडिशन मध्ये तुम्हाला सांगतो बघा आता. जर आरक्षण यांनी काय केलं, धर्मांतर केलं, धर्मांतर केल्यानंतर जे ते जिथं आहेत तिथंच राहायला लागले, म्हणजे ते डोंगर दऱ्यामध्ये राहतात, त्यांनी भाषा सोडली नाही, त्यांचा पोशाख सोडला नाही, त्यांची भाषा सोडली नाही, संस्कृती सोडली नाही, तर त्यांचं आरक्षण जशाला तसं राहतं. पण नवीन धर्मामध्ये गेल्याच्या नंतर त्या पद्धतीच्या व्यवस्थेचा त्यांनी जर स्वीकार केला तर तर मग आरक्षण या ठिकाणी काय होऊ शकतं, त्यांचं सुद्धा इथं जाऊ शकतं. अशा प्रकारचं निर्णय किंवा अशा प्रकारचं निरीक्षण हे सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. हे प्रामुख्याने काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग आता बघा, एसटी दर्जा टिकून राहतो. एसटी दर्जा कधी, एसटी प्रवर्गातील एखाद्या व्यक्तीने ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्मामध्ये धर्मांतर केलं तरी केवळ धर्मांतरामुळे, फक्त इथं काय म्हटलंय, केवळ धर्मांतरामुळे तिचा एसटीचा दर्जा आपोआप रद्द होत नाही. मग कारण काय आहे, एसटीचा दर्जा धोक्यात येतो तर काय येतो तर लक्षात ठेवा, जर धर्मांतरानंतर व्यक्तीने आपल्या आदिवासी परंपरा, आदिवासी रूढी, आदिवासी चालीरीती, आदिवासी जीवनशैली पूर्णपणे जर सोडून दिली आणि आदिवासी समाजाने त्यांना नाकारले तर आणि तरच त्यांच्या एसटी दर्जावरती काय होणार आहे, कायदेशीररित्या प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. जर त्यांनी पूर्णपणे या प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती ज्या आहेत एसटीच्या आदिवासींच्या त्या जर सोडल्या आणि त्यांना आदिवासी समाजानं या ठिकाणी ऍक्सेप्ट केलं नाही, त्यांना जर बाजूला केलं तर या ठिकाणी त्यांच्यावरती एसटी वरती सुद्धा इथं प्रश्नचिन्ह निर्माण होतं, अदरवाईज होत नाही. हे स्पष्टपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ठीक आहे, चला मग बघा आता एससी आणि एसटीच्या नियमात फरक आहे. तो आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की अनुसूचित जातीसाठी इथं धर्माचा अट घाललेली आहे. कोणत्या धर्मामध्ये राहिल्यानंतर तुम्हाला एससी मानलं जाईल आणि कोणत्या धर्मामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एससी मानलं जाणार नाही. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हिंदू, शीख आणि बौद्ध या 3 धर्मामध्ये जर तुम्ही असाल, त्या 3 धर्मामध्ये कुठेही तुम्ही कोणताही धर्म स्वीकारला तरी तुमची या ठिकाणी एससी ची जी काही तुम्हाला प्रवर्गित केलेला आहे त्या प्रवर्गात तुम्ही कायम राहता. त्याच्या आरक्षण असेल, आरक्षणाचाही तुम्हाला लाभ मिळतो आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा सुद्धा तुम्हाला वापर करता येतो. अॅट्रॉसिटी कायद्याचं सुद्धा संरक्षण प्राप्त राहतं. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बाहेर जात असाल तर निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे तर इथं फायदा घेताना नाही, आरक्षणाचाही फायदा नाही, एससी प्रवर्गामध्येच तुम्हाला कन्सिडर केलं जाणार नाहीये. सो कोणत्या तर या 3च्या व्यतिरिक्त तुम्ही जात असाल तर, बरोबर, शीख, हिंदू आणि जे काही आपण बौद्ध या तिन्हीच्या व्यतिरिक्त तिसऱ्या चौथ्या धर्मामध्ये तुम्ही जात असाल तर तुम्हाला या ठिकाणी एससी मानलं जाणार नाहीये. आणि एसटीच्या बाबत सांगितल्याप्रमाणे तर या ठिकाणी धार्मिक आधार यांच्यासाठी नाहीये, कारण यांचा प्रवर्ग हा त्यांच्या संस्कृतीवरती या ठिकाणी डिपेंड आहे. त्यांच्या एकूण या ठिकाणी त्यांच्या एकंदरीत राहण सहन असेल किंवा त्यांचं आपण म्हणूया जीवनशैली म्हणूया, भाषा म्हणूया, याच्यावरती या ठिकाणी असणारा हा प्रवर्ग आहे. त्यामुळे यांना धर्माची अट घालण्यात आलेली नाही. हे प्रामुख्याने इथे लक्षात ठेवायचंय. मग मूळ धर्मामध्ये वापसी केल्याच्या नंतर, मग समजा एखाद्या व्यक्तीनं धर्मांतर केलंय,
ठीक आहे, या एस-सी प्रवर्गातल्या. आणि पुन्हा धर्मांतर गेल्यानंतर त्याचा या ठिकाणी काय होणार आहे? समजा बौद्ध धर्मामध्ये आपलं शीख ख्रिश्चन धर्मामध्ये गेले आणि ख्रिश्चन धर्मामध्ये गेल्यानंतर पुन्हा त्यांना वाटलं, की आपल्याला परत आपल्या धर्मामध्ये जायचंय. आता जात असताना या ठिकाणी काही अटी आहेत. जर एखाद्या धर्मांतरित व्यक्तीने पुन्हा हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला, तर तिला एस-सीचा दर्जा परत मिळू शकतो का? यावर सर्वोच्च न्यायालयानं अत्यंत कठोर अशी त्रिस्तरीय चाचणी निश्चित केली आहे. त्रिस्तरीय चाचणी त्याच्यामध्ये जर बघितलं, पहिली आहे संबंधित व्यक्ती मूळची अधिसूचित एस-सी जातीची होती, याचा ठोस पुरावा असावा लागणार आहे. ठीक आहे, ती एस-सी जातीचीच होती असा पहिला पुरावा द्यावा लागेल. त्याच्यानंतर पहिलं झालं हे. दुसरं, मूळ धर्मात परतल्याचा प्रमाणित आणि निसंशय पुरावा द्यावा लागणार आहे. ते या ठिकाणी सांगितलंय. बरोबर, लक्षात ठेवायचं, मूळ धर्मामध्ये परत आल्यानंतर. आणि तिसरं सांगितलं आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे मूळ समाजाने, ज्या समाजामध्ये तो व्यक्ती पूर्वी होता, त्या समाजानं त्या व्यक्तीला तिच्या पूर्वीच्या जातीमध्ये पुन्हा स्वीकारलं आहे, हे सुद्धा सिद्ध करावं लागेल. या 3 पॅरामीटर्सच्या आधारे त्यांना मूळ धर्मामध्ये एस-सी मध्ये घेतलं जाऊन एस-सी चे पुन्हा लाभ मिळू शकतात, आरक्षणाचे सुद्धा पुन्हा लाभ मिळू शकतात. पण त्यासाठी काही विशिष्ट कालावधी असेल. या बाबीचं स्पष्टीकरण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मग अॅट्रॉसिटी कायदा आणि धर्मांतराच्या बाबतची तरतूद काय आहे? तर ऑब्व्हियसली सांगितल्याप्रमाणे एस-सी प्रवर्गासाठी जर एखाद्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीने हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्म सोडून ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारला, तर त्या व्यक्तीला अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण मिळत नाही, कारण कायदेशीर दृष्ट्या आता ती व्यक्ती एस-सी राहिलेली नाही, हे स्पष्टपणे सांगितलंय. आणि जर त्यांच्यावर जातीय द्वेषातून हल्ला झाला, तरीही त्याला अॅट्रॉसिटी अंतर्गत संरक्षण दिलं जाणार नाही किंवा ते मिळणार नाही. त्यासाठी स्वतंत्र भारतीय न्याय संहितेमध्ये काय आहे, तर या ठिकाणी सामान्य कायदेशीर मार्ग उपलब्ध असतात. त्यानुसारच त्यांना या ठिकाणी कायदेशीर इथं संरक्षण प्राप्त होतं, पण अॅट्रॉसिटी अंतर्गत प्राप्त होत नाही. आणि एस-टी प्रवर्गासाठी अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने धर्मांतर केले तरीही जोपर्यंत ती व्यक्ती त्या आदिवासी समुदायाचा भाग मानली जाते आहे आणि त्यांची एस-टी म्हणून ओळख कायम असते, तोपर्यंत त्यांना अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण मिळत राहते. यांनी धर्मांतर केले की लगेच त्यांचा या ठिकाणी हे संरक्षण जातं. यांच्याबाबत तसं होत नाही. यांना जोपर्यंत ते त्या परंपरा पाळतायत, जोपर्यंत ते एस-टी मध्ये आहेत, तोपर्यंत त्यांना या अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण प्राप्त असणारच आहे. यांचं लगेच जात नाहीये. ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी अॅट्रॉसिटी आणि धर्मांतराचा संबंध इथं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलाय. आता सध्याची स्थिती काय आहे बघा. बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे, एस-सीतले असो किंवा एस-टीतले असो, त्यांनी काही लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय. बऱ्याच लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय, काहींनी इस्लाम धर्म सुद्धा स्वीकारलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये लोकांचं म्हणणं आहे, की आम्ही धर्म जरी बदललेला असला, तरी आमच्या बाबतीत जी काही जातीयहीन वागणूक आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये. आम्हाला त्याच पद्धतीची वागणूक आजही मिळते आहे आणि म्हणून आम्हाला या एस-सी आणि एस-टीच्या आरक्षणाचा आणि अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण देण्यात यावं, अशा प्रकारची या ठिकाणी मागणी कायम केलेली आहे धर्मांतरित व्यक्तींनी सुद्धा. ठीक आहे, मग दलित ख्रिश्चन आणि दलित मुस्लिम समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की त्यांनाही एस-सी आरक्षण मिळावे, कारण धर्मांतरानंतरही त्यांच्यातील सामाजिक भेदभाव नष्ट झालेला नाहीये किंवा तो संपलेला नाहीये. आणि यावर मग केंद्र सरकारनं सुद्धा पावलं उचललेली आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी काय केलंय, याचा संदर्भामध्ये विचार विनिमय करण्यासाठी एक काय केलेले आहे, इथं समिती नेमलेली आहे, आयोग नेमलेला आहे. ठीक आहे, माजी न्यायाधीश सरन्यायाधीश के-जी बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केलेला आहे आणि या आयोगाचं काम सुरू आहे. ते त्याच्यावरती काय करतायत, त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने अनालिसिस करताय की यांना दिलं गेलं पाहिजे, दिल्यानंतर काय परिणाम होतील वगैरे वगैरे. आणि त्यांचा अहवाल आल्यानंतर या संदर्भामध्ये सरकार निर्णय घेऊ शकतं. जे धर्मांतरित एस-सी एस-टी आहेत, त्यांना सुद्धा एस-सी एस-टीच्या आरक्षणाचा फायदा मिळावा आणि पुढे या ठिकाणी अॅट्रॉसिटीच्या कायद्याचं संरक्षण सुद्धा मिळावं, अशा प्रकारचे या ठिकाणी निर्णय भविष्यामध्ये घेतले जाऊ शकतात. ते डिपेंड आहे या माजी सरन्यायाधीश के-जी बालकृष्णन आयोगाच्या अहवालानुसार. ठीक आहे, अशा प्रकारची ही सध्याची स्थिती तुम्हाला पाहायला मिळते आहे. आणि हाच निर्णय या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. या प्रत्येक निर्णयाचं विश्लेषण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर जास्तीत जास्त तुमच्या सर्व सहकाऱ्यांपर्यंत, सर्व मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.